त्या शासकीय महाविद्यालयाच्या बाबतीत मला आपल्याला अतिशय गंभीर प्रकार त्या ठिकाणी सांगायचे। आदित्यजी त्यांनी सांगते, त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं जातंय की आम्ही लोकांवर इलाज करतो। बांधवांनो, माहितीच्या अधिकारात आपण तेरणा चॅरिटेबल ट्रस्टच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचार केलेल्या लोकांची संख्या मागवली। आपल्याला आश्चर्य वाटेल, 2012 ला 24 लोकांवर 25 शस्त्रक्रिया झाल्या, 2013 ला 16 लोकांवर 16 पेशंट आहेत, 138 शस्त्रक्रिया झाल्यात। 16 पेशंटवर किती शस्त्रक्रिया? 138। म्हणजे एका माणसाचं खोल फिटिंग किती वेळास केलं असेल त्याने? बांधवानो, 2014 ला 9 पेशंटचं 80। आणि म्हणून आज वातावरण जे आहे, जे बदलत चाललेलं वातावरण आहे, देशभरात परिवर्तनाचं वातावरण आहे। मला जास्ती वेळ घ्यायचं नाही, पण मी तुम्हाला अजून एक विचारत आहोत, आपण सगळे आंबेडकर प्रेमी जनता आहोत की नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण महामानव मानत आहोत की नाही? त्यांनी जे आपल्याला संविधान दिलेलं आहे, त्यांनी जे अधिकार आपल्याला दिलेले आहेत, त्यांनी जे कर्तव्य आपल्याला लिहून दिलेले आहे, ते आपण 75 वर्ष पाळत आलेलो आहोत। त्यांच्याच संविधानाप्रमाणे आपण हा देश चालवत आलेलो आहोत। आज धोका जो आहे आपल्या देशाला सर्वात मोठा, तो लोकशाहीला आहे आणि तो आपल्या संविधानाला आहे। तुम्ही मला सांगा, ज्या भाजपाला संविधान बदलायचं आहे, ज्या भाजपाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलेलं संविधान बदलायचं आहे, त्या भाजपाला तुम्ही निवडून देणार आहात? निवडून देणार आहात? आज चर्चा कशावर सुरू आहे या देशामध्ये? आज चर्चा कशावर सुरू आहे? जे भाजपचे लोक आहेत, जे प्रचारक आहेत, ते काय सांगतात? विरोधी पक्ष मांस मटन मच्छी खाणार आहेत, विरोधी पक्षांनी असं केलं, नेहरूंनी असं केलं आणि अमुक यांनी असं केलं। ओ, जे झालं ते झालं, 50 वर्षापूर्वी झालं, 100 वर्षापूर्वी झालं। तुम्ही सांगा, 10 वर्षात तुमचं हुकुमशाहीचं सरकार होतं, तुम्ही काय केलं हे आम्हाला सांगा। बेरोजगारी कमी केली आहे, महागाई कमी केली आहे, महिलांवरचे अत्याचार कमी केले आहेत, शेतकरी आत्महत्या कमी केल्यात? नाही केलेत। मग कशासाठी मतदान करायचं? एका बाजूला अशी भाजप आहे जी खोटं बोलत चाललेली आहे, संविधानाचा अपमान करत चाललेली आहे, आपल्या देशांच्या नेत्यांचा अपमान करत चाललेले आहे। दुसऱ्या बाजूला आम्ही महाविकास आघाडी म्हणून आहोत, जे केलेली काम आहेत ती तुमच्या मदत आणि तुमच्यासाठी करत आहोत। आज इथे अमित भैया आलेले आहेत, मला आठवतं एक बैठक असताना घरोघरी तर आपण जाणार आहात। मी तुम्हाला एकदा विचारतो, तुम्हाला अरे खेकडा करत नका बसू, नको त्या लोकांना जास्ती भाव नका देऊ, तीच त्यांची लायकी आहे, सोडून द्या। तुम्हाला एकच विचारतो, आपली निशाणी कुठची? आपली निशाणी कुठची? इथे द्या। आपली निशाणी कुठची? आपली निशाणी कुठची? उमेदवार कोण? उमेदवार कोण? निशाणी कुठची? निशाणी कुठची? निशाणी कुठची? मतदानाचा कुठचा दिवस? मतदानाचा कुठचा दिवस? मतदानाचा कुठचा दिवस? धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। आणि इथून निघत असताना मी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करीन, सगळ्या नेत्यांना विनंती करीन, ऊन चढत चाललेलं आहे, प्रचार जरूर करा, पण स्वतःची काळजी घ्या आणि वेळेवर पाणी आणि खात राहा। धन्यवाद। जय महाराष्ट्र। या ठिकाणी ॲडव्होकेट पूजाताई देडे यांचा येते, पण आज मी खास करून शेतकरी बांधवांना आज विचारत आहे। मी जेव्हा हा दिल्लीवर मोर्चा निघाला होता, सगळे शेतकरी बांधव तिथे चाललेले, आपण पाहिलं असेल, याच भाजपाने, याच केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या रस्त्यामध्ये मोठे मोठे खिळे ठोकून ठेवलेले, मोठ्या मोठ्या वायरी ठोकून ठेवलेल्या, रणगाडे काय आणले, ड्रोन मधून अश्रुधूर काय सोडले, लाठीचार्ज का झाला, गोळीबार का झाला। हे केंद्र सरकार, हे भाजपचं सरकार, हे तुमचं आमचं असू शकतं का? आज तुम्ही मला सांगा, शेतकरी ह्या देशात त्रस्त काय, हैराण काय? तुम्ही मला सांगा, काय तुमचे प्रश्न आहेत? तुम्ही हैराण का? जरा सांगा मला। शेतमालाला भाव आहे? पिकाला भाव आहे? खताची काही किंमत कमी झाली की वाढली आहे? पेट्रोलची किंमत वाढली की कमी झाली आहे? आज महिला इथे बसल्यात, तुम्ही मला सांगा, गॅसची किंमत 2014 ला किती होती? किती होती? तेव्हा आपण काँग्रेस विरुद्ध आंदोलन करायचो ना, लाठीकाठी आपण पण भाजपसोबत खाल्ली आहे, पण जुमला असा होता, तेव्हा आपल्याला सांगितलं होतं गॅस डिझेल पेट्रोलचे भाव खालती येतील, वरती न जाणार। आज कितीला आहे? म्हणजे वाढलं की खालती गेलं? आज तुम्ही मला सांगा,
ह्या देशात जुमल्या मागे जुमला, जुमला मागे जुमला, खोटं बोलतात पण रेटून बोलतात, हे सगळे जे चालू आहे, अशा भाजपाला तुम्ही मतदान करणार आहेत का? आज शेतकरी हैराण आहे, शेतकरीवर लाठी चालवली जाते. शेतकरी जेव्हा मोर्चा काढतो, अर्बन नक्सल बोललं जातं, आतंकवादी बोललं जातं, पण चायना जी लडाखमध्ये घुसलेली आहे त्याला रोखण्याची हिंमत नाही आहे. आमच्या शेतकऱ्यांना लाठीकाठी खायला लागते. आज महिलांची आपण हालत जर बघितली, महिलांवर अत्याचार वाढत चाललेला आहे. ह्याच मंत्रिमंडळात, ह्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात दोघांचा घोळ केला माहितीये. 5,500 कोटी रुपयाचा घोटाळा या खेकड्याने त्या विभागामध्ये केला. छोट्या अधिकाऱ्याची बदली करायची तर 5 लाख, मोठ्या अधिकाऱ्याची बदली करायची तर 15 लाख, आणि ॲम्ब्युलन्सच्या घोटाळ्यामध्ये किती मोठा डल्ला या खेकड्याने टाकला तर 5,500 कोटीचा डल्ला तिथे टाकलेला आहे. त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना विचारतो, कदाचित ते आमदार एका विधानसभा मतदारसंघातून असतील, तिथून कोण त्या विधानसभा मतदारसंघातून इथं कोण आलंय? हो, राहुल भाऊ मोठे कुठे आहेत? त्या मतदारसंघातून ओमराजेंना आपल्याला कितीची लीड द्यायची आहे? नाही, भूम परांड्यातून कितीची लीड द्यायची आहे? 50 फक्त. अहो, खेकड्याला उत्तर द्यायचं असेल आणि खेकड्याच्या नांग्या जर ठेचायच्या असतील, तुमची लीड 1 लाखाची लागेल. अहो, त्यांना तुमच्या मनामध्ये काय कळलंय ते आता काय करतायत, तर पुण्याच्या शेजारचा मतदारसंघ शोधायला लागलेले आहेत. तुम्ही फक्त इथली काळजी घ्या, आम्ही तिथली काळजी घेतो, ती तुम्ही विचार करू नका. त्यामुळे हे जे काय विचाराला गद्दारी केलेले लोक आहेत, त्यांना खऱ्या अर्थाने या लोकसभेमध्ये आपल्या सर्वांना उत्तर द्यायचंय. काय काय करायचंय? त्यामुळे अहो, जिथं कुठं काय करायचं ते करू. आपल्या इथं उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने आपल्याला निवडून द्यायचंय. अहो, इथला युवा हाताला काम मिळत नाही म्हणून पुण्यासारख्या ठिकाणी शिकायला जातो, स्पर्धा परीक्षा देण्याचा विचार करतो, आणि जेव्हा आम्ही म्हणतो अहो त्याला 1000 रुपये परवडत नाही, देवेंद्र फडणवीस साहेब काय उत्तर देतात की आजची पिढी म्हणजे आमची पिढी ही सिरियस नाही. तुमची मुलं सिरियस नाहीत काय? अहो, गरिबाची पोरं सिरियस नसतात. अहो, काही नातवंड तुमची आता शिकून बाहेर निघाले, अधिकारी बनण्याचं स्वप्न बघताय, ती सिरियस लोक नाहीत. अहो, तुम्ही एका गरीब मुला मुलीकडनं 1000 रुपये तिथं गोळा करता, आणि आम्ही जेव्हा मुद्दा मांडतो तेव्हा तुम्ही म्हणता काय फरक पडत नाही. अहो, एका मुलाला 20-20 हजार रुपये तिथं द्यावे लागतात, आणि तरी सुद्धा त्याच्यामध्ये काय होतो, तो घोटाळा होतो, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो. घ्या, गरिबाच्या पोराचं स्वप्न असतं अधिकारी बनून लोकांची सेवा द्यायची, तिथं एका पदाला तुम्ही 40-40, 50-50 लाख रुपये जर घेत असताल, याचं उत्तर युवा पिढी येत्या काळामध्ये 100% दिल्याशिवाय राहणार नाही. अहो, या सरकारने काय केलं? आपण जेव्हा मराठा आरक्षण 2013ला दिलं होतं, 16% आरक्षण दिलं होतं, त्या आरक्षणाच्या विरोधात कोण कोर्टात गेलं होतं? एक असा नेता जो गाढविणीचं दूध पितो. कोण? सदावर्ते कोर्टात गेले होते. सदावर्ते कोणाचा कार्यकर्ता आहे? अरे मग तुमच्या कार्यकर्त्यांना थांबवता नाही आला तुम्हाला कोर्टात जाण्यापासून? आता या सरकारने मराठा आरक्षण फक्त 10% दिलं, आणि कोर्टात आता कोण गेलं? आता या सरकारने मराठा आरक्षण फक्त 10% दिलं, आणि कोर्टात आता कोण गेलंय? सदावर्ते. म्हणजे कोणाचा कार्यकर्ता गेलाय? अरे म्हणजे कसलं राजकारण तुम्ही इथं करता? अहो, बारामतीमध्ये जेव्हा 2014चं इलेक्शन होतं, हे देवेंद्र फडणवीस बारामतीमध्ये येऊन धनगर समाजाला काय बोलायचे? पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही धनगर आरक्षण देऊ. काय आजची परिस्थिती? दिलं का आरक्षण?
अहो आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इलेक्शन तिथं होत नाही. 3 ते 4 वर्षापूर्वी भाजपच्याच एका कार्याने ओबीसी राजकीय आरक्षण तिथं थांबवलं. त्यामुळे तुम्ही काय आता करताय? राजकीय पोळी भाजण्यासाठी 2 समाजामध्ये तुम्ही वाद निर्माण करताय. आणि तुमची काय अपेक्षा की तुम्ही सर्वजण निवडून याल? अहो हे जे द्वेष करणारं जे काय सरकार आहे, द्वेष करणारा जो पक्ष आहे भाजप, जो समाजामध्ये वाद निर्माण करतो, जो धर्मामध्ये वाद निर्माण करतो, त्याला खऱ्या अर्थाने उत्तर द्यायची वेळ आता आलेली आहे या लोकसभेमध्ये. त्यामुळे हे शेतकरी विरोधी, युवा विरोधी, महिला विरोधी, आरक्षण विरोधी, संविधान विरोधी, लोकशाही विरोधी या सरकारचं करायचं काय? उत्तर देणार का नाही लोकशाहीच्या माध्यमातून या इलेक्शनला? मग काय आम्ही अपेक्षा घेऊन इथून जाऊ? आपल्या मशालला तुम्ही 6 लाखांनी निवडून देणार असं समजू का? आणि जे विरोधात जे घड्याळे जो काय पक्ष आहे त्याला पायाखाली तुडवणार का नाही तुडवणार? त्यामुळे ती पायाखाली तुडवण्याची वेळ आलेली आहे. साहेबांवर जो अन्याय झाला त्यांना असं वाटेल नेते त्यांच्याकडे गेले, नेते तिथं गेले तरी आमच्या बरोबर निष्ठावंत कार्यकर्ते आणि महाराष्ट्राची जनता आहे. त्यामुळे आम्ही कोणालाही घाबरत नाही. त्यामुळे तुम्ही सर्वजण मनापासून एकत्रित या. आपलं बूथ, आपलं गाव, आपलं शहर हे तुम्ही मजबूत तिथं ठेवा. एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. आणि तुम्ही सर्वजण इथून आपला उमेदवार खूप मोठ्या संख्येने निवडून द्याल असा अपेक्षा इथं करतो. इथं सचिन भाऊ साठे आलेत. कुठे? सचिन भाऊ साठे. त्यामुळे अण्णाभाऊ साठे, मला सचिन पुढे भाऊ साठे. इंदापूरला सभेसाठी जायचे. त्यामुळे मी आपल्या सर्वांची रजा घेतो. पण तुम्ही सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलात, ऊन असताना सुद्धा तुम्ही तुमची ताकद इथं त्यामुळे ही लढाई तुम्ही सर्वजण हातात घ्याल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आता अमितजी देशमुख साहेब इथे येत आहेत, ते सुद्धा आपल्याशी संवाद साधतील. त्यामुळे तुम्ही हे जे वातावरण केले ते शेवटपर्यंत अशाच पद्धतीने ठेवावं एवढीच विनंती इथं करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. आज महाराष्ट्रामध्ये कालच एक सर्वेक्षण आमच्या हाती आलं आणि त्या सर्वेक्षणामध्ये दिवसेंदिवस महाविकास आघाडीची परिस्थिती ही भक्कम होत चाललेली आहे. आणि कालच्या सर्वेक्षणामधले जे आकडे आहेत त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला 39 जागा दर्शवलेल्या आहेत आणि महायुतीला फक्त 9 जागा. आणि जशी जशी मतदानाची तारीख जवळ येईल तसं तसं महायुतीला महाराष्ट्रातनं हद्दपार केल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही. धाराशिवला पिण्याचं पाणी हे देखील काँग्रेसच्या राजवटीमध्ये मंजूर झालं. मग धाराशिव असेल, लातूर असेल. आज उजनीचं जे पाणी लातूर शहराला आणि उस्मानाबाद शहराला जे पुरवठा या ठिकाणी होत आहे ते सुद्धा काँग्रेसच्याच काळामध्ये या ठिकाणी झालं. हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे. आणि म्हणून भारतामध्ये केंद्र सरकारच्या विरोधामध्ये एक लाट निर्माण होतीये. शेतकऱ्यांमध्ये, शेतमजुरांमध्ये, महिलांमध्ये आक्रोश आहे. आणि हा आक्रोश आता आपल्या 72 कार्यकर्त्याला मतदान केंद्रावर, मतपेटीमध्ये तो नेऊन पोचवावा लागेल. EVM पर्यंत हा आक्रोश आपल्याला पोचवावा लागेल. ही विनंती आणि हा आग्रह या निमित्तानं मी या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो. आणि म्हणून ओमराजे, तुम्ही कसलीही काळजी करू नका. मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है. आज मला इथं उपस्थित राहताना मनापासूनचा आनंद होतोय. आणि खरं म्हणजे ओमराजे, आपल्या या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सभा, मिरवणूक
तुम्हाला तर चार्ज केलंच, पण आम्हाला देखील चार्जर लावून टाकलेला आहे. आणि म्हणून आता जातीय जनगणना महायुतीच्या सरकारनं जाती जातीमध्ये धर्मामध्ये जे अंतर पाडलं, आरक्षणाचं राजकारण केलं. आज मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, लिंगायत समाज असेल, या समाजांना नुसतं आरक्षणाचं गाजर दाखवलं आणि पुन्हा त्याचं काहीही केलं नाही. अजूनही समाज बांधव हा आरक्षणाची वाट पाहतोय. अजूनही समाज बांधव या सरकारवर सहमत नाही आहे, त्याच्यावर खुश नाही आहे. आणि म्हणून आरक्षणाचा बाजार मांडणाऱ्या सत्ताधाऱ्यांना समाज बांधवांनी धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं. अनेक प्रश्न आहेत. इंडिया आघाडीनं राहुल गांधी असं म्हणाले की भारत सरकारनं 22 उद्योजकांचं 16 लाख कोटी रुपये कर्ज माफ केलं. 22 उद्योजकांचं 16 लाख कोटी रुपये. पण शेतकऱ्यांचं कर्ज का माफ होत नाही? शेतकऱ्यांना पीक विमा का मिळत नाही? शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव का मिळत नाही? आणि म्हणून आता इंडिया आघाडीनं अशी हमी दिली आहे की जे शेतकरी अडचणीत असतील त्या शेतकऱ्यांचं 100% कर्ज हे भारत सरकार माफ करणार. भारत सरकार माफ करणार. आणि म्हणून आपल्याला इंडिया आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचंय. आज ओमराजे निंबाळकर, खरं म्हणजे तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एक धाराशिवचे खासदार आणि एक लातूरचे खासदार. धाराशिवचे खासदार लोकसभा मतदारसंघामध्ये एकही असं गाव नाही जिथं ते जाऊन आले नाहीत. आणि लातूरचे खासदार एकही असं गाव नाही जिथं ते गेले नाहीत. आणि म्हणून अशा आपल्या खासदाराला, अशा आपल्या उमेदवाराला आशीर्वाद देणं ही काळाची गरज आहे. खरं म्हणजे तुमच्यामध्ये जो उत्साह आम्ही पाहतोय, तुमच्यामध्ये जो जल्लोष आम्ही पाहतोय, अशा मिरवणुका आम्ही तर पाहिल्या नाहीत. महायुतीचे जे उमेदवार धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये उभे आहेत, हे सुद्धा एक अजब किस्सा आहे. आता महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये कोण कोणत्या पक्षात आहे, कोण कोणत्या पक्षाच्या तिकिटावर उभं राहणार आहे, कोण कोणाचा प्रचार करणार आहे, कोण कोणाचा अर्ज भरणार आहे, हे काही कळायला मार्ग नाही. काय मी बोलतो पाहिजे 2 मिनिटं आपण प्रस्तावना करा, मग मी बोलतो. मग परत आज या ठिकाणी धाराशिव लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 या निवडणुकीचं नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठी या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यातील आणि पूर्ण महाराष्ट्रातील गद्दारी काढण्यासाठी उपस्थित असलेले सन्माननीय युवासेना प्रमुख माजी मंत्री आदित्यजी ठाकरे साहेबांचं मी आपल्या सगळ्याच्या वतीनं टाळ्याच्या गडगडात हार्दिक स्वागत करतो. आपल्या सगळ्याला विनंती आहे की आपण थोडं व्यासपीठावरची गर्दी कमी करा. व्यासपीठावरची गर्दी कमी करून आपण खाली या. सगळ्या सेनेच्या कार्यकर्त्याला विनंती आहे माझी, आपण शिस्तीचे आहेत सगळेजण खाली या. मी आज या ठिकाणी
आदित्यजी मला आपल्याला आवर्जून सांगायचंय निष्ठा काय असते याचं उदाहरण आम्हाला 2 दिवसापूर्वी आलं. कारण ज्या गद्दार खासदारांनी आमदारांनी गद्दारी केली अक्षरशः त्यांना उमेदवारी सुद्धा मिळाली नाही. उमेदवारीसाठी तासन तास वाट बघत जावं लागलं. मला वाटते आम्ही जे खुद्दार होतो आम्हाला एक चक्कर सुद्धा कुठं मारावी लागली नाही. आदरणीय पक्षप्रमुखांना आमच्या निष्ठेला साथ घालत सर्वांच्या सर्व खासदारांना उमेदवारी दिली. मला वाटते खुद्दारीमध्ये आणि गद्दारी मधला फरक महाराष्ट्रानं बघितलाय. आणि आदित्यजी फेड हितच असती ज्याच दिवस लागत नसते. मला वाटतंय त्या गद्दारांना सुद्धा फेड कालच्या उमेदवारीच्या माध्यमातून मिळाली. आज या ठिकाणी मला आपल्या सर्वांना सांगायचंय की आदित्यजी